नमस्कार मित्रांनो, मी अमोल आगरकर। आज आपण इंजिनियर मोड चॅनलवर बघणार आहोत की महाट्रान्सकोमध्ये म्हणजे महापारेषणमध्ये जे काही भरती एक्सपेक्टेड आहे पुढच्या महिन्यामध्ये सहाय्यक अभियंता महापारेषणबद्दल। तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकलचे 170 वॅकन्सीज आहे। ऑलरेडी आपण एका व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे। माझी पूर्ण महाट्रान्सकोची प्लेलिस्ट आहे, ती पूर्ण सिरीज आहे। त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल 170 पोस्ट, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनच्या 25 पोस्ट, त्यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंगच्या साधारण 28 पोस्ट असे त्यांनी एक नोटीस इश्यू केलेली आहे। त्याबद्दल पण आपण आपल्या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे, आपल्या चॅनलवर माहिती दिलेली आहे। तर त्या संदर्भात वरच्यावर मी अपडेट्स आपल्याकडे घेऊन यायचा प्रयत्न करतो आहे आपल्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी किंवा त्यांना माहिती मिळावी याकरता। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अँड सिव्हिल इंजिनिअरिंग याकरताचे सिलेबस आवश्यक आहे किंवा तुम्ही कोणत्या सिलेबसवर भर द्यायला पाहिजे, कोणत्या टॉपिक रिलेटेड चॅप्टर रिलेटेड तुम्हाला प्रश्न येऊ शकतात एक्झाममध्ये, त्यावर आपण आजचा व्हिडिओ घेतलेला आहे। आणि सोबत जे विद्यार्थ्यांचे मला प्रश्न आहेत, बरेच विद्यार्थ्यांचे मला प्रश्न आहेत की सर बुक्स कोणते रेफर करायचे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनसाठी किंवा सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी। तर त्या संदर्भात आपण एक रेफरन्स बुक लिस्ट मी इथे दिलेली आहे तुम्हाला, त्याचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल अशी मी आशा करतो। आणि जे काही आहे आपला जो व्हिडिओ आपण घेतलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सिलेबस वाईज जे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत त्याचं माहिती मिळेल आणि प्लस रेफरन्स बुक्सची माहिती मिळेल। तर मित्रांनो बघा, महाट्रान्सको असिस्टंट इंजिनियर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आणि सिव्हिलसाठी आपण आता सिलेबस बघणार आहोत आणि त्याचे रेफरन्स बुक्स बघणार आहोत। त्यामध्ये बघा, टेक्निकलमध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनचे जे सिलेबस आहे ते एक्सपेक्टेड सिलेबस आहे, ज्यावर जास्तीत जास्त प्रश्न येऊ शकतात। तर ते तुम्ही नोट करून ठेवा, वाटलं त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता। पहिला टॉपिक आहे नेटवर्क थिअरी, त्यानंतर कंट्रोल सिस्टीम, ॲनालॉग इलेक्ट्रॉनिक्स, सिग्नल अँड सिस्टीम्स, हे महत्त्वाचं आहे। सिग्नल अँड सिस्टीम्स, ॲनालॉग इलेक्ट्रॉनिक्ससुद्धा महत्त्वाचं आहे, कंट्रोल सिस्टीमसुद्धा महत्त्वाचं आहे। कंट्रोल सिस्टीम आणि सिग्नल अँड सिस्टीम्स अतिशय महत्त्वाचे आहे। डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स महत्त्वाचं आहे। कम्युनिकेशन सिस्टीम, नंतर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस अँड सर्किट्स, इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स अँड डिव्हाइसेस, एनर्जी कन्व्हर्सेशन, हा थोडाफार इलेक्ट्रॉनिक प्लस इलेक्ट्रिकलचा भाग आहे। इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट्स अँड मेजरमेंट्स हा पण महत्त्वाचा आहे। मायक्रो प्रोसेसर अँड मायक्रो कंट्रोलर, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स हा पण अतिशय महत्त्वाचा भाग आहे, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स। त्यानंतर ट्रबल शूटिंग ऑफ इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट, हे अतिशय महत्त्वाचं आहे। इलेक्ट्रोमॅग्नेटिझम, ठीक आहे। तर हे अतिशय महत्त्वाचे टॉपिक आहे इलेक्ट्रॉनिक रिलेटेड। यामध्ये तुम्हाला मी बुक्स तर ऑलरेडी दिलेले आहेत, तुम्हाला सांगतो खाली, बट जे महत्त्वाचे टॉपिक आहेत तेच फक्त सांगतो आणि जास्त तुम्हाला सांगत नाही। महत्त्वाचे जे अतिशय महत्त्वाचे ते सांगतो, इतरसुद्धा तुम्हाला करणे भाग आहे। परंतु कंट्रोल सिस्टीम, त्यानंतर पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, त्यानंतर बघा इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट्स अँड मेजरमेंट्स, त्यानंतर डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, ठीक आहे, आणि सिग्नल अँड सिस्टीम, हे 4-5 जे आहे महत्त्वाचे आहेत। इलेक्ट्रोमॅग्नेटिझम हे सुद्धा महत्त्वाचे, 5 ते 6 टॉपिक तुम्हाला महत्त्वाचे सांगितलेले आहे। त्यावर जे रेफरन्स बुक्स आहे मित्रांनो ते थोडंसं नोट करून ठेवा। इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचं जे.बी. गुप्ता यांचं थिअरी अँड ऑब्जेक्टिव्हचं एक बुक येतं। तर यामध्ये तुम्हाला भरपूर सिरीज मिळून जातील, टॉपिक वाईज म्हणजे सब्जेक्ट वाईजसुद्धा मिळून जातील। त्यामध्ये जे.बी. गुप्ता सरांचं रेफर करा शक्यतो। तर हे एक बुक जर तुम्ही रेफर केलं, यामध्ये ऑब्जेक्टिव्हसुद्धा येतं आणि थिअरीचंसुद्धा येतं, टॉपिक वाईज येतं फक्त ते। तर आपलं जे सिलेबस आहे त्यावाईज तुम्ही टॉपिक तिथे सर्च करू शकता, तर ऑनलाईनसुद्धा तुम्हाला मिळून जाईल। तर हे जरी तुम्ही जे.बी. गुप्ता यूज केलं ना, तुमचं मोर दॅन इनफ आहे, तुमचा भरपूर अभ्यास यातून होऊ शकतो। त्यानंतर मी काही दिलेलं आहे तुम्हाला, टॉपिक वाईज दिलेलं आहे, सब्जेक्ट वाईज दिलेलं आहे। तर ते तुम्हाला शक्य असेल तर परचेस करा, नसेल तर तुम्ही एका जे.बी. गुप्तामधून केलं तरी चालेल, ठीक आहे। ऑटोमॅटिक कंट्रोल सिस्टीम, बेंजामिन क्यूओ, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक सर्किट्स, डोनाल्ड ए नीमन, फंडामेंटल्स ऑफ डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स हा महत्त्वाचा आहे। आनंद कुमार यांचा आहे, साधं बुक आहे हे आनंद कुमार यांचं आणि चांगलं आहे, ठीक आहे। त्यानंतर प्रिन्सिपल्स ऑफ मॅग्नेटिक्स हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं बुक आहे, एस.व्ही. कुलकर्णी यांचं आहे, प्लस बाकीचे पण ऑथर आहेत। यामध्ये मी तुम्हाला जे मेन आपले ऑथर आहेत त्याच्याबद्दल सांगतो आहे। मॉडर्न डिजिटल अँड ॲनालॉग कम्युनिकेशन, बी.पी. लाठी यांचं आहे। पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, पी.एस. भिमरा यांचं आहे, हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे, ठीक आहे। तर हे यापैकी तुम्ही कोणतंही यूज करू शकता। एक जे.बी. गुप्ता जरी तुम्ही रेफर केलं तरी मोर दॅन इनफ आहे, ठीक आहे। बाकी तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही यूज करू शकता, वाटलं तुम्ही मला कमेंट करू शकता, मी तुम्हाला त्यावर सजेशन देईल, ठीक आहे। आणि एक तुम्हाला महत्त्वाचं सांगतो की शक्यतो आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा, त्यावर तुम्हाला माहिती तर मिळेलच, प्लस मला तुम्हाला काही कॉन्टॅक्टसुद्धा मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतो आणि तुम्हीसुद्धा मला कॉन्टॅक्ट करू शकता जर पॉसिबल झालं तर, ठीक आहे। त्यानंतर टेक्निकलसाठी सिव्हिलचं सिलेबस जे आहे
ते सिव्हिलचं सिलेबस बऱ्याच एक्झामसाठी कॉमन असतं, परंतु आपल्या ट्रान्सकोच्या दृष्टीने जे काही महत्त्वाचं आहे त्याबद्दल महत्त्वाचं सांगतो. स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, बिल्डिंग मटेरियल्स, वॉटर सप्लाय, इरिगेशन, एस्टिमेशन अँड कॉस्टिंग अतिशय महत्त्वाचं आहे. कन्स्ट्रक्शन, कॉन्क्रीट स्ट्रक्चर हे महत्त्वाचं आहे. फ्लूड कंट्रोल, त्यानंतर फील्ड सर्विंग, क्रॉस ड्रेनेज वर्क्स हे महत्त्वाचं आहे थोडंफार इरिगेशनच्या दृष्टीने. रोड्स अँड हायवे कन्स्ट्रक्शन, थिअरी ऑफ स्ट्रक्चर्स हे महत्त्वाचं आहे. पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग, सॉईल मेकॅनिक्स अँड फाउंडेशन इंजिनिअरिंग, वेल इरिगेशन अँड हायड्रोलॉजी. यामधले बघा स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, बिल्डिंग मटेरियल, ठीक आहे, वॉटर सप्लाय, इरिगेशन, एस्टिमेशन अँड कॉस्टिंग, ठीक आहे, आणि कॉन्क्रीट स्ट्रक्चर हे महत्त्वाचं आहे. फील्ड सर्वेइंग आहे. हे 4-5 टॉपिक यातले बरेचसे महत्त्वाचे आहे. रेफरन्स बुक्समध्ये बघा भरपूर आहे याच्यामध्ये. स्ट्रेंथ ऑफ मटेरियलमध्ये R.K. राजपूत यांचं चांगलं पुस्तक आहे. थिअरी ऑफ स्ट्रक्चर्समध्ये रामावृथम यांचं थिअरी ऑफ स्ट्रक्चर्स आहे. रिइन्फोर्स अँड कॉन्क्रीट स्ट्रक्चर RCCमध्ये A.K. जैन यांचं आहे. डिझाईन ऑफ स्टील स्ट्रक्चरमध्ये S.K. दुग्गल सरांचं आहे. त्यानंतर सॉईल मेकॅनिक्ससाठी गोपाल रंजन यांचं आहे. त्यानंतर हायवे इंजिनिअरिंगसाठी खन्ना अँड जस्टो यांचं एक फेमस बुक आहे. सर्वेइंगसाठी S.K. दुग्गल यांचं आहे. वॉटर सप्लाय इंजिनिअरिंग अँड इरिगेशन इंजिनिअरिंग अँड हायड्रोलिक स्ट्रक्चरसाठी संतोष कुमार गर्ग यांचं एकच बुक आहे. व्हेरी गुड, म्हणजे चांगलं बुक आहे हे. फ्लुइड मेकॅनिक्स अँड हायड्रोलिक मशीन्समध्ये R.K. बन्सल यांचं बुक आहे. बिल्डिंग मटेरियलसाठी S.K. दुग्गल सरांचे भरपूर टॉपिक वाईज बुक तुम्हाला मिळून जातील. ते जरी तुम्ही एक रेफर केलं प्रत्येक सब्जेक्ट वाईज किंवा टॉपिक वाईज तरी तुम्हाला भरपूर अभ्यास तुमचा होऊन जाईल. बेसिक सिव्हिल इंजिनिअरिंग हे चांगलं बुक आहे. S.S. भाविकट्टी यांचं, तर हे एक चांगलं बुक आहे. चांगलं एकदम सोप्या लँग्वेजमध्ये आहे बेसिक सिव्हिल इंजिनिअरिंगचं. हे एक बुक बघा तुम्ही, मिळालं तर शक्य होईल तुम्हाला, जर यातून अभ्यास केला तर बरं होईल, तुमचा अभ्यास चांगला होईल. सिव्हिल इंजिनिअरिंग थिअरी अँड ऑब्जेक्टिव्ह R.S. खुर्मी यांचं हे फेमस बुक आहे एकदम, R.S. खुर्मी यांचं. तर हे तुम्ही यूज करू शकता सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी, ठीक आहे. तर आशा करतो मित्रांनो की बऱ्यापैकी तुम्हाला माहिती मिळाली असेल. जे काही मी तुम्हाला सिलेबस सांगितलेलं आहे ते आपल्या महाट्रान्सकोच्या प्लॅनिंगनुसार, महाट्रान्सकोच्या अभ्यासासाठी अतिशय महत्त्वाचे टॉपिक्स आहे. कारण सिलेबस हा वास्ट असतो, सिव्हिलचा असो की इलेक्ट्रॉनिक्सचा असो की इलेक्ट्रिकलचा असो, परंतु त्यातल्या त्यात जे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत ते आपण रेफर करणे आवश्यक आहे. कारण की बऱ्याच तुम्हाला मार्केटमध्ये बुक्स जे आहेत ते बरेच अवेलेबल होऊन जातील, परंतु त्या रिलेटेड जे काही मी तुम्हाला बुक सांगितलं आहे, तुम्ही एक जरी बुक्स यातलं रिफर केलं, म्हणजे जे काही मी तुम्हाला कॉमन बुक सांगितलं, टॉपिक वाईज जे सांगितलं, सब्जेक्ट वाईज जे सांगितलं, तुम्हाला प्रत्येकाचं बुक घ्यावं लागेल. परंतु सिव्हिल इंजिनिअरिंगचं एखादं बुक, जसं आता JB गुप्ताचं जे इलेक्ट्रॉनिक्ससाठी मी तुम्हाला सांगितलं, इलेक्ट्रिकलसाठी पण ते आहे, तर ते एक जरी बुक केलं तरी इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनसाठी ते तुम्हाला उपयोगी ठरेल. आणि सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी जे काही मी तुम्हाला बेसिक सिव्हिल इंजिनिअरिंगचं सांगितलेलं आहे आणि एक खुर्मी यांचं सांगितलेलं आहे, तर ते अतिशय महत्त्वाचे बुक्स आहे. तर असे रिलेटेड तुम्ही बुक्स यूज करू शकता. फक्त सिलेबस ते आपण जे सांगितलेलं आहे ते फॉलो करायचा प्रयत्न करा. आशा करतो की आजच्या व्हिडिओमध्ये बरीचपैकी तुम्हाला माहिती मिळाली असेल. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून वरचेवर मी असे अपडेट तुमच्यासाठी, तुमच्या माहिती करता, तुमच्या एक्झाममध्ये जे काही उपयोगाचं होईल त्यासाठी मी जास्तीत जास्त प्रयत्न करत असतो. धन्यवाद मित्रांनो.